नमस्कार. बघा, आज आपण ह्या दुधीपासून आहे ना एक सब्जी बनवणार आहे. मी ही दुधी घेतलेली आहे, दुधी भोपळा. आता आपण याची साल आहे ना काढून घ्यायची आहे. आणि चण्याची डाळ आहे, 1 तास आहे ना मी भिजवून ठेवलेली आहे. हे बघा, नरम झाली. आता छान भिजवायची 1 तास, अशी भिजवून घ्यायची. मी हे टमाटर आहे ना 2 टमाटर चिरून घेतला आणि कांदा पण चिरला. याला आता आपण भाजायचं आहे, तेलामध्ये फ्राय करून घेऊ. त्याला लसूण, हिरवी मिरची, हा खडा मसाला आहे, अद्रक आणि खोबरं आणि थोडंसं शहाजिरं घेतलं. मी नसलं तरी चालते, काही हरकत नाही, पण माझ्याकडे आहे म्हणून मी टाकत आहे. नसलं तरी चालते. आता याला आहे ना आपण परतून घेऊ तेलामध्ये. हे सर्व मसाले आहे ना आपण एकदा परतून घेऊ. 2 लवंग आणि 1 विलायची छान परतून घ्यायचं. आता ह्याच कढईमध्ये आपण कांदा, टमाटर भाजून घेऊ. छान भाजून घेऊत आपण. आणि टमाटर आहे ना थोडे लाल घेतलं तर भाजीला कलर पण छान येतो. कांदा आहे ना आमच्याकडे पांढराच असतो म्हणून मी पांढराच कांदा वापरत असते. तुम्हाला जर लाल कांदा भेटत असेल तर लाल कांदा पण तुम्ही वापरू शकता. डाळीचं पाणी आहे ना पूर्ण पाणी काढून घ्यायचं, अजिबात पाणी नाही ठेवायचं. छान कांदा आणि टमाटर भाजणं झालेले आहे. आता याला आहे ना आपण थोडं थंड होऊ देऊ, दुसरी तयारी करू. छान साल आहे ना वरचं काढून घेऊ. या प्रकारे शक्यतो आहे ना कवळाच घ्यायचा दुधी. टेस्ट पण छान येते आणि पौष्टिक पण असते दुधी भोपळा. काढून घेतला मी साल पूर्ण. याला आता मी किसून घेते. हे बघा, इतका किस निघला आहे दुधीचा. त्याच्यामधून आहे ना आपल्याला पूर्ण पाणी काढून टाकायचं. मसाला काढून घेऊ आपण मिक्सरमधून. हे सर्व छान पेस्ट बनवत, स्मूथ पेस्ट बनवायचं. याच भांड्यामध्ये आहे ना आपण चण्याची डाळ वाटून घेऊ. 2 हिरवी मिरची, कढीपत्ता, लसूण, भरपूर सारं कोथिंबीर. याला पेस्ट बनवतात आपण. खूप चवदार भाजी होणार आहे. लास्टपर्यंत बघा. ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत पण आणि गरम भातासोबत पण खूप छान असतं. मी दुधीमधलं पाणी आहे ना काढून घेतलं. हे बघा, हे आहे ना आपण पुन्हा वापरू शकतो सारणामध्ये. आणि चण्याच्या डाळीचा पेस्ट आहे बघा, याच्यामध्ये आपण टाकून घेऊ. हळद, चवीपुरतं मीठ,
मी कढई ठेवली. कढईमध्ये मी तेल टाकलं 2 चम्मच. राई जिऱ्याची फोडणी द्यायची. आता कढीपत्ता आणि आपण केलेला पेस्ट भाजून घेत आपण तेलामध्ये. छान तेलामध्ये आहे ना आपण परतून घेऊ. कांदा आपला भाजलेलाच आहे, पण तरी पण छान परतून घेऊ आपण. छान असं तेलामध्ये आहे ना छान भाजून घ्यायचं, जेणेकरून टेस्ट आपल्याला छान आली पाहिजे. हळद घालायची, लाल तिखट, चवीनुसार मीठ. छान आता आपण परतून घेऊ. छान आपला मसाला आहे ना तेल सोडत आहे. कलर पण छान आलेला आहे. नक्की एकदा ट्राय करा. छान भाजून घ्यायचं आणि तेल पण सुटत आहे. जितकं तुम्ही भाजसाल तेवढी आपली ग्रेव्ही छान बनणार आणि टेस्टला पण सुपर येणार. बघा आता ग्रेव्हीमध्ये आहे ना आपण थोडं पाणी टाकू. हे पाणी निघालं होतं बघा दुधीचं, ते पण टाकून घ्यायचं. आता आहे ना आपण याच्यावर झाकण ठेवतो आणि आहे ना सर्व आपण मिक्स करून याचे वडे बनवू. अशा प्रकारे पूर्ण मी मिक्स करून घेतलं आणि असे आपल्याला गोळे बनवायचे आहे आणि चाळणीवर ठेवायचे आहे. छान असे गोल गोल बनवायचे. याच्यामध्ये शिजू द्यायचे, म्हणजे वाफ येऊ द्यायची. अशा प्रकारे मी छोटे मोठे असे गोळे बनवून घेतले. तुम्ही तुमच्या पद्धतीने लहान मोठे करू शकता. आता याला आपण वाफ येऊ देऊ. थोडी वाफ काढून घ्यायची. छान मी 10 मिनिटापर्यंत छान शिजून घेतलं. कच्चे नाही राहिले पाहिजे. छान शिजून घ्यायचं. वाफ छान आली पाहिजे. एकदम चकाचक झाली पाहिजे आपली भाजी. हे बघा मी पूर्ण आहे ना शिजून घेतले. असे छान वाफ आलेली आहे. तुम्ही आणखीन छान आकार पण देऊ शकता गोल गोल. छान आहे ना. आपण आता सोडून घेऊ. याच्यामध्ये पण आहे ना 4 ते 5 मिनिट आहे ना आपण छान शिजवून घेऊ. हे बघा छान आहे ना. ह्या रस्स्यामध्ये शिजवून घ्यायची. जरी आपले गोळ्याचे आकार चेंज झाले तरी पण आपण नंतर आहे ना गोल करून टाकू शकतो. पण छान वाफ येऊ द्यायची. अचारी टाईप झालं पाहिजे आपली सब्जी किंवा भाजी. सुटसुटीच झालेली आहे बघा. कोणताही फुटला नाही.
आणखीन थोडं झाकण ठेवू आपण. इतकी सुंदर झाली आहे भाजी आणि वास पण सुवासिक सुटलेला आहे. नक्की एकदा ट्राय करा. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि रेसिपी पूर्ण बघा. असेच तुम्ही भरभरून मला प्रेम देताय. असंच प्रेम असू द्या नेहमीकरिता. थोडी आहे ना फ्रेश क्रीम आहे ना आपण टाकू. भाजीला खूप चांगली टेस्ट येईल. छान झाली आहे आपली भाजी. धन्यवाद. नंतर भेटूत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.